झी 24 तास एक पाऊल पुढे। तर नाशिकमधल्या रासबिहारी शाळेची वेगळीच तऱ्हा। नाशिक शहरातल्या रासबिहारी शाळेनं पोस्टानं दाखले देऊन घरी पाठवलेल्या मुलांनी आज या शाळेच्या समोर मला शिकू द्या असं म्हणत आंदोलन केलं। त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही होते। शिक्षण बाजारीकरण मंचनं फी वाढी विरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। आज खुद्द शिक्षण संचालक या शाळेत प्रवेश देण्यासाठी उपस्थित राहणार होते, मात्र त्यांनी हजर न राहता शाळा जाळून टाका असं पालकांना सूचित केल्यानं शिक्षण हक्क कायद्याचे 3-13 अधिकारीच करत असल्याचं समोर आलं। अखेर उपसंचालकांविरोधात आज पोलिसात गुन्हा दाखल करत पालकांनी आपले हक्क डावलले जात असल्याचा निषेध केला। एका पालकाला त्यांनी जेव्हा सांगितलं, फोन केला तर की मी येणार नाहीये, मला जमणार नाही, तुम्ही शाळा पेटवून द्या। एका जबाबदार आणि सक्षम अधिकाऱ्याला, ज्याची ही जबाबदारी आहे की या शाळेतल्या मुलांना परत प्रवेश मिळाला पाहिजे, त्याने हे असं घाणेरडं बोलणं हे खरोखरच लाजिरवाणं आहे। बेजबाबदारपणा तर त्यांनी पहिल्यापासूनच दाखवलेला आहे की जी शासकीय नियमाप्रमाणेची फी बसते ती बसावी, आम्ही ती भरण्यास तयार आहे आणि मुलांचे एलसी वापस परत घेऊन ऍडमिशन करून द्यावं, त्यांचं शिक्षण चालू ठेवावं। बांगडे ठेवली आणि पैसे घेतले। गेल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं, म्हणे मला फॉर्म फ्रेश ऍडमिशन म्हणून फॉर्म भरून द्या। मी 2 फॉर्म भरून दिले। भरल्यानंतर मला त्यांनी काय सांगितलं, तर म्हणे आता 15 दिवसानंतर तुम्ही या, मला तुम्हीच स्वतः कॉल करा, जर ऍडमिशन असेल तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊ, नाही तर आम्ही नाही देणार नाही बुवा असं। झी 24 तास एक पाऊल पुढे।